केंद्र सरकारनं नव्यानं आणलेल्या मोटार वाहन धोरणाच्या विरोधात ट्रक चालकांमधून तीव्र असंतोष निर्माण होत असून यापूर्वी इंधन वाहतूक चालकांनी संप सुरू केल्यानंतर या संपात इतर ट्रक चालकांनी देखील आंदोलन सुरू केलं असताना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रेल्वे मालधक्का ट्रक चालकांनी ट्रक चालकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आज स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू केलं। एकता ट्रक चालक मालक संस्थेच्या नेतृत्वाखाली शेकडो रेल्वे मालधक्का ट्रक चालकांनी श्रीरामपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत केंद्र सरकारने ट्रक चालकांवरील अन्यायकारक नवा कायदा रद्द करण्यात यावा, तसेच इतरांना ज्याप्रमाणे सेवानिवृत्ती वेतन मिळते त्याप्रमाणे ट्रक चालकांना देखील सरकारने सेवानिवृत्ती वेतन द्यावं अशी मागणी करत तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना निवेदन दिलं। तसेच केंद्र सरकारने नवा मोटार वाहन कायदा रद्द न केल्यास तीव्र स्वरूपात आंदोलनाचा इशारा रेल्वे मालधक्का ट्रक चालकांनी दिला आहे। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद। तर ड्रायव्हरला जे आहे 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा, हा काय कायदा आहे? ड्रायव्हरला जातं की कोणी ड्रायव्हर जे आहे जाणून बुजून हे करत नाही। ड्रायव्हर एक असं आहे की त्याच्या समोर जर एखादं आज आम्ही श्रीरामपूर माल धक्का युनियन तर्फे इकडे आलेलं आहे। इस्ट्रिंग सोडो आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे आणि हे इस्ट्रिंग सोडो आंदोलन जे केंद्र सरकारने जो कायदा पास केलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात का अपघात झाल्यावर 7 लाख रुपये दंड किंवा 10 वर्षाची शिक्षा। आज ड्रायव्हर जवळ 7,000 रुपये एक वेळेस नाही आहे, तो हे कुठून भरू शकणार आहे? आम्ही त्याच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे आणि त्याच्याबरोबर आमची ही मागणी आहे का आम्हाला इतर यांच्यापेक्षा यांच्यासारखाच निवृत्ती वेतन भत्ता मिळावा, ही आम्ही प्रमुख मागणी घेऊन इकडे आलेलो आहे आणि त्याचं निवेदन तहसीलदार साहेबाला इकडे दिलेलं आहे।